नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद. कशासाठी तर तुम्ही भरभरून आपल्या मागच्या ज्या काही सिरीज झालेल्या आहेत संभाव्य प्रश्नसंचच्या त्याला भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात आणि असंच देत राहा. असं नवनवीन टॉपिक, नवनवीन प्रश्नसंच, नवनवीन घटक घेऊन मी तुमच्या समोर येत जाईल. ठीक आहे. तर आज आपण परत एकदा संभाव्य प्रश्न सिरीज जी चालू केलेली आहे, अतिसंभाव्य प्रश्न सिरीज, तर त्याच्यामधला भाग 5 बघणार आहेत. आता भाग 5 का 6 बघणार आहेत, कारण का भाग 5 जे आहे, भाग 5वा जो आहे त्याच्या करेक्शन वगैरे झालेलं नव्हतं. सो 6चं जे आहे ते अगोदर घेणार आहे, 5 नंतर टाकणार आहे. ठीक आहे. चला, तर याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका. तर भाग 6 जो आहे तर तो बघणार आहे संयुक्त गट ब, पूर्व परीक्षा. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन. याच्यातला पहिला प्रश्न आपला, पुढील पैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश हा गोंदिया जिल्ह्यात होतोय? म्हणजे थोडक्यात गोंदिया जिल्ह्यातले तुम्हाला तालुके माहिती पाहिजे. ठीक आहे. गोंदिया जिल्ह्यातले तालुके तुम्हाला बाजूला काढायचे. पुढील पैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश गोंदिया जिल्ह्यात होतो? बघा, आमगावचा होतोय देवरी, पोंभुर्णा होत नाहीये, भद्रावती पण होत नाहीये, कारण का हे चंद्रपूर मधले तालुके आहेत. ओके, चंद्रपूर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर म्हणून हे जर कटला, आमगाव आहे, सालकेसा जो आहे, सालकेसा माहिती आहे की तुम्हाला कुठे आहे? गोंदिया मधला आहे. बरोबर, यस. आणि देवरी, पोंभुर्णा परत एकदा कुठं आलाय? हा चंद्रपूरला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हा कटला, सालकेसा आहे, पोंभुर्णा बरं, हा चंद्रपूर मधला, आणि हा जो आहे हा तुम्हाला इकडं वेगळा आहे, म्हणजे भंडारा थोडक्यात. ठीक आहे. देवरी म्हणजे हेही कटला विषय. पवनी इथं नवीनच आलाय, हे पवनी असंही असू शकतं बरं का. ठीक आहे. आणि सालकेसा, आमगाव, देवरी आणि गोरेगाव म्हणजे पर्याय क्रमांक काय याचं? 4. पुढील पैकी कोणत्या तालुक्यांच्या सीमा, म्हणजे गोंदिया तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके येतं. ओके, गोंदिया जिल्ह्यामध्ये किती तालुके येतं? 8 तालुके येतं. त्याच्यामध्ये सालकेसा असेल, आमगाव असेल, देवरी असेल, गोरेगाव असेल. ठीक आहे. तर हे त्याच्यातले तालुके येतं. याच्या वेगळे आता हे कुठले कुठले तालुके आहेत हे आपण जरा डायग्राम मध्ये बघूया. ही आपली नोट्स आहेत, खतरनाक नोट्स आहेत. नोट्सच्या बाहेर क्वेश्चन जात नाही भावांनो, त्यामुळे नीट व्यवस्थित बघा. आता आजपासून मी काय करणार आहे, जी आपण संभाव्य भाग जो टाकलाय आहे तर याची पीडीएफ जी आहे, म्हणजे हे जे घेतलेत हे फोटो, इमेज वगैरे, हे ॲज इट इज मी टेलिग्रामवरती टाकणार आहे. टेलिग्राम त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. टेलिग्राम तुम्हाला आता सर्च होणार नाही, कारण का प्रायव्हेट चॅनल केलेला आहे. सो ज्या मुलांना टेलिग्राम सर्च होणार नाही त्यांनी काय करायचं आहे, मला आपला हा जो मोबाईल नंबर आहे हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. या व्हॉट्सअपच्या नंबरवरती इथे बघा 99237393 आणि 23 शेवटचा 3 कटलाय. तर या नंबरवरती मला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचे, मेसेज करायचे आहे, प्लीज सेंड मी टेलिग्राम लिंक. तर मी तुम्हाला टेलिग्राम लिंक सेंड करेन. ठीक आहे. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या. चलो, त्याच्यामुळे ह्या नोट्स ज्या आहेत ह्या तुम्हाला आता पीडीएफ डायरेक्ट याची एक्सप्लेनेशनची डायरेक्ट तिकडे भेटेल. म्हणजे तुम्हाला हे जेव्हा सिरीज बघताय तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे वाचण्यासाठी. ठीक आहे. चला बघा, आता आपल्याला गोंदिया जिल्ह्यातले तालुके सांगायचे. गोरेगाव, त्याच्यानंतर अर्जुन मोरगाव, त्याच्यानंतर सालकेसा, त्याच्यानंतर तिरोडा, त्याच्यानंतर देवरी, त्याच्यानंतर बघा सडक अर्जुनी, त्याच्यानंतर आमगाव आणि त्याच्यानंतर गोंदिया. ठीक आहे. हे तुम्हाला तिथलचे तालुके सांगायचे आहेत. आता भद्रावती आपल्याला तालुका विचारला होता. भद्रावती कुठलचा तालुका आहे? भद्रावती तुम्हाला आहे चंद्रपूर मधला तालुका आहे. बरोबर. आणि पोंभुर्णा एक तालुका विचारलेला होता. पोंभुर्णा, भद्रावती आणि पोंभुर्णा दोन्ही तालुके कुठलचे आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामधले हे तालुके तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. आणि पवनी एक विचारलेला होता. पवनी बघा, पवनी जो आहे तो भंडाऱ्यामधला आहे. पवनी कुठलचा आहे? भंडाऱ्यामधला तालुका आहे पवनी. बघा, लाखनी, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर साकोली, त्याच्यानंतर मोहाली, पवनी, तुमसर आणि त्याच्यानंतर भंडारा. ठीक आहे. अशी तुम्हाला एक लक्षात घ्या. आता हा जो भंडारा आहे, भंडाऱ्यामध्ये किती तालुके? 1 2 3 4 5 6 7 एकाच नकाशामध्ये मी सगळं दिलंय. बघा, नीट लक्षात घ्या. भंडारा तालुका आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे 3896. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तालुके किती येतं? 7 आहेत. आणि कोणते आहेत तर हे येतं.
गोंदिया जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत रे? 8 तालुके आहेत. गोंदिया जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? 5425 आणि त्याच्यातले 8चे 8 काय आहेत? तालुके आहेत. चंद्रपूर जर गेला, चंद्रपूरला किती येते? 15 तालुके येतं. गडचिरोलीला किती आहेत? 12 तालुके येतं. त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये 8 तालुके, नागपूरमध्ये 14 तालुके. सगळ्यांचं क्षेत्रफळ, सगळ्यातले तालुके तुम्हाला दिलेले आहेत. हा जर नागपूर प्रशासकीय विभाग आहे, मग नागपूर प्रशासकीय विभागातील तुम्हाला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा जर विचारला तर तो कोण सांगायचा आहे? गडचिरोली सांगायचा आहे. कारण आता एमपीएससीने तुम्हाला प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रफळानुसार आयोगाने आता विचारलेला होता. त्यामुळे तुम्हाला त्या अँगलनी आता विचारला तर लक्षात येईल. नागपूर प्रशासकीय विभागातला तुम्हाला काय आहे तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा गडचिरोली आहे 14,412 आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका जर विचारला भंडारा 3,896. हे दोन्ही जिल्हे मी छोटा आणि मोठा क्षेत्रफळानुसार हे नागपूर जिल्ह्यामधले सांगितलेत. तसे तुम्ही इतर जिल्ह्यांमधले प्रशासकीय विभाग आणि त्यातले सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार मोठा आणि सर्वात छोटा काढून घ्यायचे. जसं की औरंगाबाद तुम्हाला विचारते, बीड क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा होता, ठीक आहे. तसंच छोटा मोठा 6चे 6 प्रशासकीय विभाग आणि त्याच्यातले त्या प्रशासकीय विभागातला क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात छोटा जिल्हा हे 6चे 6 तुम्हाला बाजूला काढायचे. तर येथे प्रश्न विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे नीट व्यवस्थित बघून जा आणि या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन काय करायचं आहे? काढून ठेवायचा आहे, ठीक आहे. तालुके, जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके त्याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. प्रशासकीय विभाग हा आयएमपी टॉपिक आहे तुम्हाला कंबाईनच्या दृष्टीने, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. चलो, तर पहिल्या नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर क्रमांक 4 आहे, ठीक आहे. मिळालं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला, खालील शिखरांचा उंचीनुसार योग्य चढता क्रम लावा. चढता म्हणजे तुम्हाला हे असं तुम्हाला वरती काय करायचंय? चढत जायचंय. म्हणजे कमीकडून जास्तकडे, बरोबर, कमीकडून जास्तकडे तुम्हाला जायचंय चढत्या क्रमाने, ठीक आहे. मग तुम्हाला बघा आता याच्यातला चढता क्रम कोणता आहे, ठीक आहे. चलो, राजगड जे आहे पुणे जिल्ह्यातलं, तर याची उंची जी आहे ती किती आहे? 1376 मीटर याची उंची तुम्हाला दिलेली आहे. 2017ला तुम्हाला कंबाईनच्या पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारला होता राजगड आणि रायरेश्वर, ठीक आहे. तर रायरेश्वर त्याच्यानंतरचं शिखर आहे 1373 मीटर उंचीचं, ठीक आहे. आणि तोरणा शिखर हे सुद्धा कुठालचं आहे? पुण्यातलं आहे. 1404 मीटर उंचीचं शिखर तुम्हाला पाहायला भेटल, पुण्यामधलंच आहे. आणि त्याच्यानंतर 1226 मीटर उंचीचं जे शिखर आहे 1226 हे कोण आहे? तामिनी आहे. म्हणजे सगळे जे शिखर आहेत हे तुम्हाला कुठालचे आहेत? पुणे जिल्ह्यातले शिखर दिलेले आहेत. शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा असं जर विचारलं किंवा तुम्हाला चढता क्रम उतरता क्रम पर्टिक्युलर शिखरांची नावं देतात, त्याचा चढता क्रम लावा उतरता क्रम लावा असं विचारते ना, तर नीट लक्षात राहू द्या. ह्याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला? राजगड 1376 मीटर उंची आहे, रायरेश्वर 1373 मीटर आहे, तोरणा तुम्हाला 1404 मीटर उंची आहे आणि तामिनीची 1226 मीटर उंची आहे. सगळे जे हे आहेत हे पुणे जिल्ह्यातले. मन आता याचा चढता क्रम म्हणल्याच्या नंतर सर्वात कमीकडून जास्तकडे, मग तामिनी हे सगळ्यात अगोदर येईल. सगळ्यात कमी तामिनीची उंची आहे. मग डीनी सुरुवात कुठं होतीये? इथं होत नाही, इथं होत नाहीये. डीनी इथं होती, इथं होतीये, बरोबर. तामिनीच्या नंतर कोणतं यायला पाहिजे शिखर? 1373 वालं, म्हणजे कोणतं? बी यायला पाहिजे, डी बी. चला, पर्याय क्रमांक 4. हे तुम्हाला महाराष्ट्रात इथं सगळे शिखर दिलेले आहेत. टेलिग्राम चॅनलवरती जा, हा फोटो घ्या, डाउनलोड करा. अख्ख्या महाराष्ट्रातले तुम्हाला शिखर दिलेले आहेत. सगळ्यात जास्त डिटेल्स मध्ये असणारे शिखर तुम्हाला इथं दिलेले आहेत, पुस्तकांपेक्षा जास्त दिलेले आहेत, ठीक आहे. इथं तुम्हाला साताऱ्यातले शिखर आहेत, इथं पुण्यातले शिखर आहेत. हे बघा, भीमाशंकर, तोरणा, राजगड, त्याच्यानंतर रायरेश्वर, तामिनी, पुरंदर, बरोबर, सिंहगड, त्याच्यानंतर चनगावाडी, वनगावाडी, त्याच्यानंतर नाणेघाट. या सगळ्याला काय झालंय? 2016ला एमपीएससीने काय केलं? 2016ला एमपीएससीने नाही, महाराष्ट्र सरकारने, तर 2016ला ज्याची उंची 1000 मीटर पेक्षा जास्त आहे त्या सगळ्यांना काय दिलेला आहे? शिखरांचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे अचानक तुम्हाला सर्वात जास्त शिखर काय व्हायला लागले? तर नवीन पाहायला भेटायला लागलेत. काही नवीन शिखर बांधलेले नाही येत आहेत ते, पण ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1000 मीटर आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे त्या सगळ्यांना शिखर देऊन टाकलेत दर्जा, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे शिखर तुम्हाला अचानक लय मोठे आलेले इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शिखर येतं. नाशिक मधले बघा, सालेर, सप्तशृंगी, मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, शिंगी, तौला.
अहमदनगरमध्ये शिखर बघा, कळसुबाई, हरिश्चंद्र, तारामती, नाणेघाट आणि त्याच्यानंतर रतनगड. बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजिंग आहे, कळसुबाई हे नाशिकमध्ये आहे, तर तसं नाहीये, दोघांच्या सीमावर्ती, पण तुम्हाला पर्टिक्युलर जिल्हा जर काढला तर अहमदनगरमध्ये जाईल. ठीक आहे. अजून एक दुसरी गोष्ट, गडचिरोली जी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडलगट्टा, इथं सुरजागड आणि भामरागड या डोंगरामध्ये गडलगट्टा नावाचं शिखर आहे. गडलगट्टा, त्याची उंची जी आहे ते 967 मीटर आहे, बरोबर. पण तरीही याला शिखराचा दर्जा दिलेला आहे, कारण का ते 2016च्या अगोदरच शिखर आहे, पण आपल्या वाचण्यात आत्ता आलंय. ठीक आहे. तुम्ही म्हणणार 2016ला 1000 मीटर त्याची उंची कुठे, मग ते शिखर कसं काय, त्याच्या अगोदरच ते शिखर होतं, बट आपल्या वाचण्यात, तुमच्या वाचण्यात आलेलं नसेल. ठीक आहे. तर तुम्हाला जर विचारलं पूर्व महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचं शिखर, पूर्व महाराष्ट्र म्हणलं का, अतिपूर्व महाराष्ट्र, तर तुम्हाला गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येतं, त्याच्यातलं हे उच्च आहे. आणि हेच तुम्हाला महाराष्ट्रातलं जे आहे सर्वात कमी उंचीचं शिखर सांगायचं आहे, गडलगट्टा, गडचिरोली जिल्ह्यातलं सुरजागड, भामरागड त्या डोंगरामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल. बाकी तुम्हाला वैराट 1177, चिखलदरा 1115 आहे, घनचक्कर, धोडप, मुल्लेर. ठीक आहे. इथं धुळ्यामध्ये तुम्हाला हनुमानगड आहे 1063 मीटर उंचीचं. तर सर्वाधिक उंचीचे शिखर, सर्वात कमी उंचीचे शिखर तुम्हाला एमपीएससी विचारेल. तर याचा शॉर्टकट कसा लक्षात ठेवायचा, तर तुम्हाला माहिती आहे कसाम हसतो हे तुमचा सगळ्यांचा शॉर्टकट आहे. कसामी हसतो. तर ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांनी, विद्यार्थ्यांनी कसामी हसतो हे शॉर्टकट लक्षात म्हणजे पाठ करून ठेवलाय. पण 2017ला ज्यावेळेस तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारला होता खालील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा, तेव्हा तुम्हाला शिखर कोणते कोणते दिले होते, तर तेव्हा शिखर दिले होते राजगड, त्याच्यानंतर रायरेश्वर, त्याच्यानंतर मांगी तुंगी आणि त्याच्यानंतर शिंगी डोंगररांग. मग आता तुमचा कसा हसतो हे शॉर्टकट येईल का तुम्हाला कामाला? नाही येणार आहे. ठीक आहे. चला लक्षात घ्या, मी तुम्हाला असा शॉर्टकट दिलाय, इथं शॉर्टकट असा दिलाय जे तुमचं वयवर्ष संपेपर्यंत तुम्हाला काय येणार आहे, कामी येणार आहे. त्यामुळे हा शॉर्टकट इथून पुढे लक्षात ठेवा. कसाम भी हतास, 2017ला क्वेश्चन विचारला कसा मी हसतो, अरे बाबा नाही ना हसणार, त्याला 2014ला फाशी झाली आहे, आता कसं हसेल, त्यामुळे शॉर्टकट चेंज करा वेळेनुसार. चलो हे शॉर्टकट लक्षात ठेवा. कसाम भी हतास असा दुसरा कसाम आहे, त्याला पकडून ठेवले, बांधून ठेवले, आता तो हताश झालाय. कसाम भी हतास. बघा, कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, भीमाशंकर, हरिश्चंद्र, तोरणा, त्याच्यानंतर सप्तशृंगी असे नाव आहे, सगळ्याला माहिती आहे. तेवढ्यात बघा इथं वेगळं नाव आहे, तेवढ्यात वेगळा कलर दिलाय तुम्हाला. कोणते कोणते शब्द फक्त वाक्यरचना जोडण्यासाठी टाकलेले आहेत. कसाम भी हतास, तेवढ्यात राजा रायरेश्वराने, म्हणजे राजगड, रायरेश्वर, राजगड आणि रायरेश्वर शिखरांचे नाव आहे. राजा रायरेश्वराने मांगी तुंगी वर असता म्हणजे अस्तंबा, त्र्यंबकेश्वर वरून ब्रह्मगिरीला शिंग फुकले, शिंग म्हणजे शिंगे डोंगरांग शिखर आहे, शिंग फुकले. तेवढ्यात नाणेघाटात, शिखरांचं नाव आहे नाणेघाटात, तौला तामिनीने वैराट सोबत चिखलदरा गाठला व हनुमानाने गडलगट्टा जिंकून घेतला. म्हणजे हे जे ग्रीन अक्षराने जे लिहिलेले आहेत निळ्या अक्षराने, हे फक्त तुम्हाला वाक्यरचना जोडण्यासाठी टाकलेले शब्द आहेत, बाकी सगळे शिखरांचे नाव आहेत. काय शॉर्टकट लक्षात ठेवायचं बघा. आता कसाम भी हतास, कसाम हताश झालाय, आता काही घडू शकतं, हताश झालाय. तेवढ्यात राजा रायरेश्वराने मांगी तुंगी वर असता त्र्यंबकेश्वरला जाऊन, त्र्यंबकेश्वर वरून ब्रह्मगिरीला शिंग फुकले, म्हणजे तिकडच्या लोकांना सांगितलं, आवाज दिला की कसाम हताश झालाय, ब्रह्मगिरीला शिंग फुकले. ओके. तेवढ्यात काय झालं, नाणेघाटात तौला आणि तामिनीने वैराट सोबत चिखलदरा गाठला, म्हणजे तौला तामिनी वैराट सोबत चिखलदऱ्याला पळून गेले, तौला तामिनी वैराट सोबत चिखलदरा गाठला, म्हणजे विदर्भातल्या लोकांना सांगायला की कसा हताश झालाय. ओके, गाठला व हनुमानाने गडलगट्टा जिंकून घेतला. तेवढ्यात हनुमान शिखर धुळ्यातलं गडलगट्टा जिंकून घेतला. तर हे सगळे शिखराचे नाव आहेत. बस याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही, चढता क्रम उतरता क्रम हे शॉर्टकट लक्षात ठेवायचा. क्लिअर? चलो नेक्स्ट पॉइंट. चला, तर याचं उत्तर मिळालं का तुम्हाला, खालील शिखरांचा उंचीनुसार क्रम. तर याचं उत्तर कसला विचारताय, चढता क्रम, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. उत्तर समजून घ्या. खालीलपैकी कोणती विधानं किंवा विधाने अचूक आहेत, अचूक म्हणजे काय, बरोबर आहेत.
बरोबर आहेत, बरोबर विधान निवडायचंय. चलो मग बघा, सातमाळा अजिंठा डोंगरांना गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरे अलग करतात. ठीक आहे, आता सगळ्यात वरती आहे सातपुडा पर्वत. ओके, ही कोणती आहे? सातपुडा. हा सातपुडा. त्याच्यानंतर आहे तुमची इथं सातमाळा. ओके, सातमाळा अजिंठा डोंगर. त्याच्या खाली आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर आणि त्याच्या खाली आहे शंभू महादेव डोंगर. मग आता इथं नद्यांचे जर खोरे बघितले, सातपुडा जर बघितला तर इथं नर्मदा नदी आहे. ओके, नर्मदा. त्याच्यानंतर इथं आहे तुमची इकडे वाहतीये तापी नदी. ओके, इथं आहे तापी नदी. याच्या खाली आहे इथं गोदावरी नदी. ठीक आहे, हे गोदावरी नदी. त्याच्या खाली तुम्हाला इथं काय, तुम्हाला भीमा नदी. ही आहे भीमा नदी आणि इथं आहे कृष्णा नदी. ओके, आता काय म्हणतंय, सातमाळा अजिंठा डोंगरांना गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरे अलग करतात. हे सातमाळा आणि हे अजिंठा डोंगरांना भीमा आणि तापी नदीचे जे म्हणजे काय सांगितलंय की गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे अलग करते. कुणाला? सातमाळा अजिंठा डोंगराला. सातमाळा अजिंठा डोंगर तर इथं आहे, भीमा आणि गोदावरीचे खोरे वेगळे करेल का? नाहीये. तर हे सरळ सरळ विधान जे आहे ते कसलं आहे? चुकीचं विधान आहे. ठीक आहे. वैराट हा डोंगर, वैराट हे काय आहे? वैराट हा डोंगर. तर वैराट हे पहिली गोष्ट आहे शिखर आणि ते कोणत्या डोंगरातलं आहे? तर ते आहे गाविलगड. ओके, गाविलगड डोंगरातलं. गाविलगड आणि वैराट हे कुठालचं आहे? तर हे आहे सातपुडा पर्वतातलं. कुठालचं आहे? सातपुडा पर्वतातलं. आणि म्हणताय वैराट हा डोंगर नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे. पहिली गोष्ट, वैराट हे शिखर आहे, डोंगर रांग नाहीये आणि नंदुरबार जिल्ह्यात जरी नाहीये. कारण का? ते वैराट डोंगर असला तरी तो कुठं असायला पाहिजे? तर तो असायला पाहिजे अमरावतीमध्ये. ठीक आहे, म्हणून हे सरळ सरळ विधान जे आहे हे कसलं आहे? हे सुद्धा चुकीचं विधान आहे. ठीक आहे, कारण का? अमरावतीमध्ये पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वैराट हे शिखर आहे. सातमाळा. ओके, ही झाली सातमाळा. सातमाळा अजिंठा डोंगर. सातमाळा अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेशावर बुलढाणा पठार आणि मालेगाव पठार आहे. यस, आहे. कसं आहे? कारण का? ही जी सातमाळा डोंगर आहे हे नाशिक जिल्ह्यात सुरू होते. मग या ठिकाणी आणि या हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा डोंगरावर काही ठिकाणी सपाट माथ्याचे प्रदेश तुम्हाला या सगळीकडे पाहायला भेटतील. म्हणजे पठारांचा प्रदेश पाहायला भेटेल. म्हणजे सपाट माथ्याचा प्रदेश म्हणजे पठार. तुम्हाला उंचावरती गेल्याच्या नंतर चारही बाजूने तीव्र उतार आणि वरचा भाग सपाट असतो, त्याला आपण पठार म्हणतो. मग असे सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार आहे, बुलढाण्यामध्ये बुलढाणा पठार आहे. यस, ते कुणाचा भाग आहे? हा आपला महाराष्ट्राचा नकाशा. इथं सातमाळा आणि त्याच्यानंतर ही काय? अजिंठा डोंगर रांग ही अशी. ठीक आहे, ही हरिश्चंद्र आणि त्याच्यानंतर ही बालाघाट आणि ही शंभू महादेव डोंगर रांग. बरोबर. तर इथं तुम्हाला तापी नदीचं खोरं, इथं गोदावरी नदीचं खोरं आणि इथं तुम्हाला जे पठार आहे ते इथं नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मालेगाव पठार आणि बुलढाण्यामध्ये बुलढाणा पठार. म्हणून हे विधान जे आहे ते तुम्हाला एकदम करेक्ट सांगायचं आहे. म्हणजे खालील विधानांपैकी बरोबर विधान निवडा. मग बरोबर विधान याच्यामध्ये कोणतं आहे रे? बरोबर विधान जे आहे तर याच्यामध्ये कोणतं आहे? एकदम बरोबर हे जे आहे बी आहे का सी आहे का? सी आहे. तर फक्त आता इथं बघा कोणतं आहे? फक्त सी विधान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2, फक्त बी बरोबर. आणि हे नद्या आणि त्या दरम्यानचे डोंगर रांगा, याची ट्रिक्स मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितली होती, आता पण सांगतोय. बघा, सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा. बघा, सातमाळा अजिंठा डोंगर, त्याच्यानंतर सातमाळा हे सातपुडा पर्वत, सातपुडा पर्वताच्या खाली तापी नदी, तापी नदीच्या खाली सातमाळा डोंगर, सातमाळा डोंगराच्या खाली गोदावरी नदीचं खोरं, गोदावरी नदीच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट डोंगराच्या खाली भीमा नदीचे खोरं, भीमा नदीच्या खोऱ्याच्या खाली शंभू महादेव डोंगर, शंभू महादेव डोंगराच्या खाली कृष्णा नदीचं खोरं. मग शॉर्टकट लक्षात ठेवायचं, सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा. क्लिअर? चलो, तर हा त्याचा शॉर्टकट आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबर ए. 2001 ते 2011 या दशवार्षिक काळात महाराष्ट्रात ग्रामीण लिंग गुणोत्तर, ग्रामीण विचारलंय बरं का, ग्रामीण लिंग गुणोत्तर हे कमी झाले आहे. तर कमी झालेलं आहे. बरं, हे एक विधान आहे. दुसरं काय म्हणतंय बी, 2001 ते 2011 ओके या दशवार्षिक काळात महाराष्ट्रात नागरी लक्षात राहू द्या, नागरीलाच आपण म्हणतो शहरी लोकसंख्या. ओके, शहरात राहणारे. तर महाराष्ट्रात नागरी लिंग गुणोत्तर काय झाले? वाढले आहे. दुसऱ्या विधानात नागरी गुणोत्तर हे काय सांगितलंय? महाराष्ट्रात नागरी लिंग गुणोत्तर हे वाढलं आहे. आणि पहिल्यामध्ये म्हणतंय की महाराष्ट्रात ग्रामीण लिंग गुणोत्तर कमी झालेलं आहे.
जरा नीट लक्षात राहू दे, 2001 ते 2011 या तुलनेत विचारले. 2001 ला ग्रामीण जे लिंग गुणोत्तर होतं ते 960 होतं आणि 2011 ला किती झालेलं आहे, 952 झालेलं आहे. म्हणजे 8 पॉइंटने काय झालेलं आहे, इथं कमी झालेलं आहे. म्हणून पहिलं विधान जे आहे ते कसलं आहे, बरोबर आहे. ओके. आणि दुसरं विधान 2001 ते 2011 या दशवार्षिक काळात महाराष्ट्रात नागरी म्हणजे शहरी लिंग गुणोत्तर वाढले आहे. 2001 ला जर नागरी म्हणजे शहरी जर लिंग गुणोत्तर बघितलं तर ते किती 873 आहे. आणि 2011 ला किती झालंय, ते 903 झालंय. याचा अर्थ इथं काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणून हेही विधान कसं आहे, बरोबर आहे. मग खाली पर्यायी उत्तर काय, ए आणि बी योग्य आहे, केवळ बी योग्य आहे, केवळ ए योग्य आहे, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे याचा अर्थ दोन्ही विधान बरोबर आहेत. याचा अर्थ पर्याय क्रमांक किती आहे तुमचं, 1. दोन्ही विधान कशी आहेत, बरोबर आहेत, लिंग गुणोत्तर. ठीक आहे, हे महाराष्ट्रातलं. आणि महाराष्ट्रातलं तुम्हाला लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात जर बघितलं, लिंग गुणोत्तर म्हणजे काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तर 1000 पुरुषांच्या पाठीमागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या जी असते त्यालाच आपण लिंग गुणोत्तर म्हणतो. म्हणजे महाराष्ट्राचं जे आहे 929 लिंग गुणोत्तर आहे 1000 पुरुषांच्या पाठीमागे. म्हणजे 1000 जसे 929 एवढं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास करावे पोट्यांनो, जोडीदार मिळणार नाही. ठीक आहे, आताच कितीने कमी आहे त्यामुळे अभ्यास करा. मुलींना भेटून जातील पण मुलांना भेटणार नाही बाबा जोडीदार, त्यामुळे नीट लक्षात घ्या. सध्या खतरनाक वातावरण चालू आहे. चलो, इंडियाचं जर लिंग गुणोत्तर जर बघितलं, भारताचं 940 आहे 1000 पुरुषांच्या पाठीमागे आणि महाराष्ट्रामध्ये 1000च्या मागे 929 आहे. ठीक आहे, चलो, तर याचं दोन्ही विधान जे कसे आहेत ते तुम्हाला एकदम करेक्ट दिलेले आहेत. त्यामुळे हे नीट लक्षात राहू द्या, दोन्ही योग्य विधान आहेत. चलो, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा बघा, हा करंट अपडेटेड मी तुम्हाला क्वेश्चन टाकलाय जिओग्राफीच्या संदर्भातला. ठीक आहे, तुम्हाला बीचची नावं दिलेली आहेत आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. आता इथं तुम्हाला बीच, चौपाटी बिपाटी सगळं आलं. समुद्र किनारा, ओके, समुद्र किनारा. आता समुद्र किनारा ह्याच्या अगोदर तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारले होते की राज्य आणि त्यांच्या समुद्र किनाऱ्याला देण्यात आलेले नाव, बरोबर ना. तर जसं की तुम्हाला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी म्हणतात, त्याच्या खाली कर्नाटकला आलं तर कारवार, गुजरातला खंबात, ओके, तिकडं तुम्हाला खाली कर्नाटकला कारवार, केरळला मलबार, उदकमंडलम इकडं पूर्व किनारपट्टीवर, उत्कल मैदान, हे तुम्हाला राज्य आणि ते त्या नोट्समध्ये दिलेले. हे आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्याच्यावर परत आपण एकदा डिटेल चर्चा करू किंवा लेक्चरमध्ये फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेला आहे. फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, चलो, तर आता तुम्हाला काय झालेलं आहे की आता काय झालंय, ज्या किनारपट्टी स्वच्छ आहेत, आंतरराष्ट्रीय बंदर जे स्वच्छ आहेत किनारपट्ट्या, तिथं तुम्हाला प्रदूषण वगैरे नाही, एकदम स्वच्छ आहे, पिण्याचं पाणी उपलब्ध भेटतंय, या सगळ्यांचा सर्वे झालेला आहे जगामध्ये. आणि त्यांना एक प्रमाणपत्र दिलेलं आहे. या नकाशावरून लक्षात घ्या, ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि अशा किनारपट्टीचं म्हणजे अभ्यास करून काही प्रमाणपत्र दिले. म्हणजे कोणतं, ब्लू व्हेल प्रमाणपत्र, ब्लू फ्लॅग. तर त्याच्यामध्ये भारतातल्या 8 बीच ज्या आहेत त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या एकाही बीचला असं प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये. तितकी स्वच्छ बीच महाराष्ट्रात एकही नाहीये असं त्यांचं मत आहे. भारतातल्या 8 बीचला हे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. अगोदर समजून घ्या की ब्लू फ्लॅग किनार म्हणजे काय आहे नेमकं. ब्लू फ्लॅग म्हणजे नेमकं काय आहे, तर नीट लक्षात घ्या. स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना काय म्हणतात, ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र. ठीक आहे, त्या किनाऱ्याला म्हणजे तशा बीचला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो, त्यांचा गौरव करण्यात येतो. कोपनहेगन मधील एन्व्हायरमेंट एज्युकेशन म्हणजे AFEE या संस्थेने 1985 मध्ये ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र जो दर्जा होता ते निर्धारित करून त्यानुसार पात्र किनारपट्ट्यांना प्रमाणित करण्याची सुरुवात केली होती. कधी, 1985 मध्ये. ओके, त्याच्यानंतर म्हणजे प्रमाणपत्र म्हणजे हे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला पर्यावरणाशी निगडित 33 नियम तयार करण्यात आलेले होते. म्हणजे अटी तयार करण्यात आल्या होत्या आणि त्याची पूर्तता करावी लागते. आणि सर्वप्रथम पॅरिस मधील काही समुद्र किनाऱ्यांनी मग हे प्रमाणपत्र जे आहे ते पटकावलं होतं. आणि त्याच्यामुळे इतर देशातल्या लोकांनी मग ते म्हणजे देशातल्या जे काही पर्यटन मंत्री आहेत त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेण्याचं ठरवलं. त्या देशांनी, त्या राज्यांनी पुढाकार घेण्याचं ठरवलं. पुढच्या 2 वर्षामध्ये
युरोपने हा मान पटकावला होता. त्याच्यानंतर 2001 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील काही किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग देऊन गौरवण्यात आलं होतं. बघा कोणाकोणाला मिळालंय, सगळ्यात अगोदर पॅरिस मधील, त्याच्यानंतर युरोपने, त्याच्यानंतर तुम्हाला दक्षिण आफ्रिकेतील किनाऱ्यांनी हा बहुमान पटकावलेला आहे. ठीक आहे. चला, ब्लू फ्लॅग किनाऱ्यावरील कोणत्या सुविधा असायला पाहिजेत किंवा असतील, म्हणजे ज्या किनाऱ्यांना समज हे प्रमाणपत्र बीचला प्रमाणपत्र दिले तिथं काय सुविधा असायला पाहिजेत, तर भारतातील हे 8ही किनारपट्टी जे आहेत ते ब्लू फ्लॅग बीचच्या मानांखाली पूर्णपणे स्वच्छ ठेवले जातील. हे किनारे प्लॅस्टिक मुक्त, पहिला पॉइंट प्लॅस्टिक मुक्त, त्याच्यानंतर घाण विरहित, घन कचऱ्याच्या व्यवस्थापनासह सुसज्ज असतील. याशिवाय पर्यटकांना स्वच्छ पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार पर्यटन सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच किनाऱ्यावरील पर्यावरणाविषयी परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. हे असे ब्लू फ्लॅग जे आहे किनारपट्ट्या त्या ह्यांचं काम आहे, ते ह्या सुविधा त्यांना देणार आहेत. ठीक आहे. ब्लू फ्लॅग टॅग काय आहे, तर ब्लू फ्लॅग किंवा निळा ध्वज टॅग हा जागतिक एक सन्मान आहे. ओके, हा एक सन्मान आहे. सुरक्षित आणि स्वच्छ अशा समुद्र किनाऱ्याला हा सन्मान देण्यात येतो. आणि जर एखाद्या समुद्र किनारा 33 FEE निकषावर असेल, म्हणजे ते काही नियम अटी जे आहेत त्या जर मान्य केल्या असतील, तसेच त्यामध्ये पर्यावरणीय, शैक्षणिक आणि सुरक्षितता इत्यादीचा समावेश असेल तर त्यांना निळा ध्वज प्रमाणपत्र दिले जाते. ब्लू फ्लॅग हे सर्टिफिकेट प्रमाणपत्र दिले जातं. ठीक आहे. आता AFEE म्हणजे काय आहे, डेन्मार्कच्या पर्यावरण शिक्षण संस्थेच्या वतीने ब्लू फ्लॅग प्रोग्राम चालविला जातो. हे जागतिक स्तरावर सर्वात मान्यता प्राप्त इको लेबल पैकी एक मानले जाते. ठीक आहे. गेल्या महिन्यात फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजेच AFEE आंतरराष्ट्रीय निर्णायक मंडळाने डॅनिश शास्त्रज्ञ आणि पर्यावरण शास्त्रज्ञांच्या राष्ट्रीय निर्णायक मंडळाने केलेली ही शिफारस कायम ठेवली आणि यात भारतात 8 समुद्र किनाऱ्यांना काय झालेलं आहे, ब्लू फ्लॅग बीच टॅग करण्यासाठी शिफारस केली गेली होती आणि त्यांना आता ती शिफारस घेऊन ती मान्यता मिळालेली आहे. ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेले आहेत भारतातल्या 8 किनारपट्टीला. ते 8 किनारपट्टी कोणत्या आहेत, शिवराजपूर गुजरात मधली किनारपट्टी आहे. शिवराजपूर तुम्हाला तर माहिती आहे, इथं तर भेटायलाच पाहिजे, नरेंद्र मोदी जाऊन प्लॅस्टिक गोळा करते. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. तर इथं तर धबधबा आहे, त्याच्यामुळे ह्या स्वच्छ होणारच होणार. म्हणून शिवराजपूर गुजरात याला ब्लू फ्लॅग हे मिळालेलं आहे सर्टिफिकेट. त्याच्यानंतर गोगला आहे दीव दमन, ओके, त्याच्यानंतर कासरकोड आहे कर्नाटक राज्यामधलं. त्याच्यानंतर पदुबिद्री आहे कर्नाटक राज्यामधलं, बघा कर्नाटकमध्ये 2 गेले. त्याच्यानंतर कप्पड आहे केरळमधलं. त्याच्यानंतर ऋषिकोंडा आंध्र प्रदेशामधलं आहे. गोल्डनपुरी आहे ओडिसामधलं आणि राधानगर आहे अंदमानमधलं. ठीक आहे. तर हे 8 बीच आहेत, यांना भारतामधल्या ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. ठीक आहे. चलो, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. इथं हे जे काही ब्लू फ्लॅग मिळालेले जे काही आहेत, इथं तुम्हाला हे नाव वगैरे दिलेले, फोटो वगैरे किनारपट्टी दिलेले आहेत. हा त्यांचा झेंडा आहे ब्लू फ्लॅग. ठीक आहे. चलो, तर याच्यामध्ये नीट उत्तर जे आहे मग आता बघून घ्या. आता कोवालम जे इथलचं आहे, कोवालम हे कुठालचं आहे, तमिळनाडू मधलं आहे. ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. पहिली जोडी कुठे लागली आहे, कोवालम हे तमिळनाडूला लागलेली आहे. इथं बघा, जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर बघा, भोगवे सगळ्याला माहिती आहे, भोगवे बीच कुठलची आहे रे, महाराष्ट्रातली आहे. मग कच 3 किती जागेवर आहे, इथं आहे, विषय संपला. आता तुमचं उत्तर निघत नाही, तुम्हाला कन्फर्म दुसरे माहित पाहिजे. आताच मी सांगितलं शिवराजपूर गुजरातमध्ये, डचं 4, तर डचं 4 किती जागेवर आहे बघा, इथे डचं 4, इथं एक आहे, इथं एक आहे. म्हणजे याचा अर्थ हे पण कटलं आणि हे पण उत्तर कटलं. इथं 4 आहे, इथं 4 आहे, 2 कन्फर्म तुम्हाला मिळाले ना. आणि त्याच्यानंतर मग आता नेक्स्ट उत्तर म्हणजे आता बचं 4 इथं आलं, हे तीच आलं. आता ब बघा, इडन बीच आहे. इडन बीच जे आहे ते आहे पुदुचेरीला, पुदुचेरी इडन बीच. आणि म्हणजे बचं 2 किती जागेवर आहे, बचं 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर जे आहे ते तुम्हाला याचं मिळालेलं पाहिजे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हे बीचचे जे नाव आहेत ते तुम्हाला इकडे नीट व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी टेलिग्रामवरती याचा फोटो पाठवेल किंवा 1 सेकंद थांबा, आहे का बघूया.
हा ठीक आहे. चलो, तर याचे नावं जे आहेत भारतातले इथं तुम्हाला दिलेले आहेत, तरीही मी तुम्हाला इकडे ह्याच्यावरती टाकून देईल कोणते कोणते बीचचे नावं आहेत. राज्यवाईज तुम्हाला जर काढायचे झाले तर ते नावं जे आहेत ते तुम्ही नंतर बघून घ्या. ओके, एक सेकंड. ठीक आहे. चलो, तर हे नावं जे आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवरती टाकण्यात येईल किंवा इथं पण आहेत. हां, इथं जर तुम्हाला दिसत नसतील तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती त्याचे नावाची लिस्ट पाठवेल, राज्य आणि ते करंट रिलेटेड क्वेश्चन आहे जी की, त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. आणि एकही महाराष्ट्रातल्या बीचला याचा बहुमान मिळालेला नाहीये, त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. हे तुम्हाला येणाऱ्या काळात करंटवरती सुद्धा चालू घडामोडी मी विचारते, नाही तर गुगलमध्ये विचारते. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे जनगणनेवरती. जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे? कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? एकूण क्षेत्रफळाच्या तिथं किती चौरस किलोमीटर क्षेत्र राहते त्याच्यानुसार आहे. चला, तर लोकसंख्येची घनतेचे सूत्र मला काही सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे लोकसंख्येची घनता कसा काढायची. तर आता बघा, तुम्हाला कोणतं माहिती आहे भाऊ? आता महाराष्ट्राची जे आहे 365 दिवसाचं सांगितलं होतं ना तुम्हाला, एका वर्षातले दिवस 365 महाराष्ट्राचं मिळून गेलं. हां, त्याच्यानंतर गोवा आणि त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. आता सर्वात कमी कुणाचं आहे रे? तर सर्वात कमी कुणाचं आहे? अरुणाचल प्रदेशाचं आहे, सगळ्याला माहिती आहे. फक्त किती आहे रे अरुणाचल प्रदेशाचं? अरुणाचल प्रदेश फक्त 17 आहे, 17 चौरस किलोमीटर. चलो, अगोदर बघून घ्या लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता जर 2001 मध्ये जर तुम्हाला लोकसंख्येची घनता जर बघितली भारताची, तर किती? 325 होती आणि म्हणजे 2001 मध्ये. आणि 2011 मध्ये जर बघितली तर ती किती? 382 आहे. ठीक आहे, ही भारताची आहे. आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठं आहे? तर दिल्लीला आहे 11,320. चंदीगडचा दुसरा क्रमांक आहे, पदुचेरी तिसरा आहे, दीव दमण चौथा आहे आणि 5वा लक्षद्वीप आहे. ठीक आहे, हे भारतातले टॉपचे आहेत राज्य, केंद्रशासित प्रदेश ज्यांच्या लोकसंख्येची घनता सर्वात जास्त होती. आता सर्वात कमी लोकसंख्येची घनता जर बघितली, सर्वात कमी जर बघितली, तर तुम्हाला केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य जर बघितलं तर अरुणाचल प्रदेश जे आहे, चलो अरुणाचल प्रदेशची फक्त 17 इथे दिली, अरुणाचल प्रदेश 17 आहे. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेट 46 आहे, मिझोराम 52 आहे, सिक्कीम 86 आहे, नागालँड 119 आहे. ठीक आहे, तर अशी तुम्हाला विचारली जाऊ शकते. महाराष्ट्राची आहे 365 ऑप्शन मध्ये दिलेल्यापैकी. गोव्याची जर बघितली तर 394 आहे. ठीक आहे, क्षेत्रफळ कमी त्या मानाने घनता त्याची जास्त. मिझोराम 52 आणि अरुणाचल प्रदेश 17 आहे. तर सर्वात कमी घनता तुम्हाला विचारलेली होती, तर सर्वात कमी कुणाची आहे? अरुणाचल प्रदेश. हे त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणती विधाने अचूक नाहीत? परत एकदा क्वेश्चन समजून घ्या. अचूक, चूक इथं बघा, चूक आणि अचूक. अचूक म्हणजे कसलं आहे? तर हे बरोबर, बरोबर नाहीत म्हणजेच, बरोबर नाहीत म्हणजे कसले? चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे आहेत, चुकीचे विधान निवडायचे आहेत. चला, भारतात सर्वात जास्त बॉक्साईटचे साठे आणि उत्पादन ओडिशा राज्यात होते. भारतामध्ये लक्षात कधी बी राहू द्या, भारतामध्ये बॉक्साईटचं जे उत्पादन आहे आणि साठे आहेत ना, त्याच्या संदर्भात तुम्हाला चुकीचे विधान निवडायचंय. तर ओडिशा इथं प्रथम क्रमांकाला यायला पाहिजे. ओके, हे विधान एकदम बरोबर आहे, ते चुकीचं नाहीये. जगात बॉक्साईटच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगात भारताच्या उत्पादनात म्हणजे उत्पादनात पहिला क्रमांक नाहीये, तर 5वा क्रमांक लागतोय. ठीक आहे, कितवा? 5वा. म्हणून हे विधान कसले? चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रात आंबोली घाट परिसरात बॉक्साईट सापडतं. तर महाराष्ट्रामध्ये आंबोली घाटामध्ये तुम्हाला बॉक्साईट सापडतंय. येस, हो सापडते आंबोलीमध्ये बॉक्साईट. ठीक आहे, म्हणून तुम्हाला अ आणि सी बरोबर आहे आणि ब चुकीचं विधान आहे, चुकीचंच निवडायचं सांगितले. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक याचं काय द्यायचंय? 3 उत्तर काय द्यायचं आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चलो, परत एकदा ऑनलाईन बॅचेस. ऑनलाईन बॅचेस आपल्या कोणत्या कोणत्या आहेत सगळ्याला माहीत झाले. पहिली गोष्ट, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इथं जॉईन होणार नाही तुम्ही, प्रायव्हेट केलंय. मोबाईल नंबर जो दिलाय याच्यावरती मला मेसेज टाका, मी तुम्हाला पाठवीन. प्ले स्टोअरवरती जायचंय, जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे ॲप डाउनलोड करा. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच घ्यायचे आहेत, ज्या विद्यार्थ्यांना भूगोलला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे, तर ज्या विद्यार्थ्यांना 13 मार्काच्या खाली यायचंच नाहीये, इथून मागची कोणतीही प्रश्नपत्रिका बघा, आपल्या लेक्चरच्या बाहेरचे आणि आपल्या नोट्सच्या बाहेर एकही क्वेश्चन तुम्हाला आलेला दिसलेला नाहीये. एखादा दुसरा क्वेश्चन आहे जे की तुम्हाला करंट रिलेटेड आहे, पण तुम्हाला 13 मार्काच्या खाली तर क्वेश्चन येणारच, मार्क येणारच नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्हाला अशा एक्झाम ओरिएंटेड बॅच तुम्हाला लावण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन, तर जे विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांनी ऑफलाईन बॅचला, जे विद्यार्थी पुण्यामध्ये त्यांनी काय करायचंय, ऑफलाईनची बॅच तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू आहे, त्या बॅचला येऊन बसा. ओके, मला कॉल करा कुठे काय ती.
आपल्या अल्का टॉकीच्या शेजारी तुम्हाला हॉल आहे आपला, तिथं युवा ऑफलाईन बॅचला तिथं रिव्हिजन बॅच चालू आहे, दुसऱ्या पण बॅच चालू येतात. ज्या विद्यार्थ्यांना पुण्यात नाही त्यांना ऑनलाईन बॅच लावायच्यात, तर तुम्हाला कोणत्या कोणत्या ऑनलाईन बॅच चालू आहेत? वन डे मॅरेथॉन संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची जी काय 8 ऑक्टोबरची जी एक्झाम आहे त्याला टार्गेट करून तुम्हाला 19 व्हिडिओ आहेत. आज जरी घेतली तरी तुम्हाला 2दा लेक्चर बघता येतील. असे खतरनाक लेक्चर आहेत महाराष्ट्राचे आणि भारताचे, पूर्ण त्याच्या टॉपिक कव्हर करून दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर संयुक्त गट ब, आता मुख्य परीक्षा जे आहे, जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला, त्यांना तुम्हाला ही मुख्य परीक्षेची बॅच ती पण फास्ट ट्रॅक मध्ये आहे आणि इथं फक्त 14 लेक्चर आहेत, जिथं तुम्ही महाराष्ट्राचे 14 लेक्चर, कारण का मुख्य परीक्षेला महाराष्ट्राचं भूगोल आहे म्हणून ब वाल्यांनी तुम्हाला इकडे करून घ्यायची, ब आणि क वाल्यांनी. ठीक आहे. तर इथं पूर्व परीक्षा ब ची सुद्धा आहे, सॉरी त्याच्या ही पूर्व परीक्षा, याच्यामध्ये तुम्हाला किती लेक्चर सांगितले? 57, काही मध्ये 66 येतं. जी बॅच लावायची दोन्ही उपलब्ध आहेत. संयुक्त गटक पूर्व परीक्षा आहे, वन डे मॅरेथॉन संयुक्त गटक पूर्व परीक्षा. हा इथं किती आहेत? फक्त 14 लेक्चर आहेत. फक्त महाराष्ट्राचा भूगोल आहे, कारण मुख्याला फक्त महाराष्ट्राचा भूगोल आहे. 2 वन डे मॅरेथॉन चालू येतात. वनसेवा मुख्यची चालू आहे, बेसिक फाउंडेशन बॅच चालू आहे. ओके. आणि आता उद्या तुम्हाला सोमवारी राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच पण इथं पडणार आहे. ठीक आहे. मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा इथं पडणार आहे. बेसिक फाउंडेशन सुद्धा बॅच आहे. या सगळ्या बॅच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लावायच्या, ज्याला भूगोलला मार्क पाडायचे, त्यांनी ह्या ऑनलाईन बॅच लवकरात लवकर जॉईन करायच्या. ठीक आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सेम आहे, जिओग्राफी बाय सचिन शिंदे टेलिग्राम चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा तेच आहे, जिओग्राफी बाय सचिन शिंदे. आणि प्ले स्टोअरवरती जर ऑनलाईन बॅच लावायच्या तर प्ले स्टोअरवर सुद्धा जे आपलं ॲप आहे ते सुद्धा जिओग्राफी बाय सचिन शिंदेच आहे. ठीक आहे. काही अडचण आली तर या नंबरवरती मला कॉल करायचा आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या 2 तालुक्यांची सीमा ही गुजरात राज्याला लागून आहे? भाऊ, आता तालुक्यांच्या सीमा एमपीएससी विचारलं बघा. 2018ला तुम्हाला तालुक्यांच्या सीमावरती विचारलेला होता. ओके. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. आता पण इथं तुम्हाला तालुक्यांच्या सीमावरती जर प्रश्न विचारलाय, याच्या विचारला जाऊ शकतो, तर आता त्या अनुषंगाने प्रश्न काढलाय. पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या 2 तालुक्यांची सीमा गुजरातला आहे? ओके. पालघरमध्ये आले 8 तालुके. आता बघा, पालघरमध्ये मोखाडा तालुका आहे, यस आहे. तलासरी आणि जव्हार पण आहेत. डहाणू, जव्हार, म्हणजे याचा अर्थ हे सगळे पालघर मधले तालुके दिले. तर क्लिअर, डन डन डना डन. चलो बघा आता, पण कुठे विचारलंय तुम्हाला? तर गुजरातला विचारलंय. तर गुजरातला पालघर जिल्ह्यातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात नीट बघून घ्या. इथं तुम्हाला मी नकाशा दिलेला आहे, हे नकाशा अगोदर बघून घ्या. नकाशा नीट बघा. नकाशात मी तुम्हाला एक गोष्ट कळेल की याच्यामध्ये कोणते तालुके कुठं कुठं आहेत बघून घ्या. आता बघा, इथं जर तुम्हाला विचारलं तर बघा, मोखाडा का कटला बघा. मोखाडा इकडे आहे, तुम्हाला एकदम मोखाडा दिलाय ना. मोखाडा तर तुम्हाला इकडे जिल्हा नाशिकला त्याची सीमा लागली. ओके. जव्हारला तर इकडे सीमा नाही लागली, जव्हार आतमध्ये आलेला आहे. बघा, इथं डहाणूची सीमा आहे, इथं तलासरीची सीमा आहे. ओके. डहाणू आणि तलासरी, मग डहाणू आणि तलासरीची जी सीमा आहे ती इकडे तुम्हाला लागायला पाहिजे. ओके. जव्हार इकडे तुम्हाला खाली आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे गुजरातच्या तिकडे तुम्हाला खाली येईल. हा, तलासरी आणि त्याच्यानंतर जव्हार. पालघरला पण 4 आहेत, मग इकडे तुम्हाला पालघर मधले 4 आहेत. आता सीमा तुम्हाला सांगतो, 1 सेकंद फक्त तुम्हाला सीमावरचे तालुके दाखवतो. इथं आपण एक नकाशा दिलाय. एका नकाशामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हे जे आहेत ज्यांना बाहेरच्या राज्यांना सीमा लागतात त्याच्यातले जे तालुके आहेत, त्या किती तालुक्यांच्या सीमा बाहेरच्या राज्यांना लागतात ते सगळे तालुके, म्हणजे जवळजवळ 82 तालुके आहेत. आणि त्याच्यापैकी 7 तालुके असे ज्यांची एकापेक्षा 2 राज्यांना सीमा लागलेल्या आहेत. असे 7 जर मायनस केले, 82 मधून 7 जर मायनस केले तर तुम्हाला जवळजवळ किती तालुके आहेत? 75. तर त्या 75 तालुके सीमावरचे तुम्हाला मी दिलेले आहेत. पालघरमध्ये बघा, आता पालघरमध्ये बघा, इथं जव्हार आहे आणि तलासरी आहे. या दोन्ही तालुक्यांच्या सीमा ज्या आहेत त्या तुम्हाला कुठे भेटतात? या लागलेल्या आहेत गुजरातला. ठीक आहे, गुजरातला. नीट लक्षात राहू द्या. कोणत्या? जव्हार आणि त्याच्यानंतर तलासरी, हे दोन्ही तालुक्यांची सीमा गुजरातला लागतात. इथं पर्याय क्रमांक किती आहे? तलासरी आणि त्याच्यानंतर जव्हार. आता बघा, दादर आणि नगर हवेली. दादर आणि नगर हवेली जर बघितली, इथंच आहे दादर आणि नगर हवेली. तर पालघर जिल्ह्यामधल्या दादर नगर हवेलीला तलासरीची सीमा लागते, डहाणूची लागते आणि त्याच्यानंतर जव्हारची सुद्धा लागते. तर इथं पालघर, तलासरी, जव्हार आणि तलासरीची सीमा जी आहे ती तुम्हाला कुठं लागलेली आहे? आपल्या पालघरला, म्हणजे कुठं? गुजरात राज्याला लागती आहे. ठीक आहे.
चलो मग आता नेक्स्ट, आता इथं बघा तलासरी आणि डहाणू आहे. आता इथं डहाणू आहे ना, ही डहाणूची इकडे खाली सीमा आली, त्याच्यामुळे पूर्ण जव्हार इथालचा आणि इकडे तलासरी इथालचा सगळ्यात उत्तरेकडचा, कोकणातला सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? तलासरी. तर या दोन तालुक्याची सीमा ही गुजरातला लागते आहे, म्हणून पर्याय क्रमांक तुम्हाला 3. चलो नेक्स्ट, खडकांचे रासायनिक विदारण खालीलपैकी कोणत्या प्रकारे होते? खडकाचं रासायनिक विदारण 9वीचं जे आहे तुम्हाला पुस्तक स्टेट बोर्डचं, तर ते नीट व्यवस्थित वाचून बघा, कारण का त्या 9वीच्या भूगोलवरती तुम्हाला खूप वेळा एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. तर विदारणाचे प्रकार अगोदर किती आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर ते अगोदर बघून घ्या. तर बघा, विदारण, वेदरिंग प्रक्रिया, वेदरिंग प्रोसेस. तर वेदरिंगची जी प्रोसेस आहे विदारण, तर कायिक विदारण एक प्रकार आहे. कायिक विदारण भौतिक क्रियाने होणारं कायिक विदारण. त्याच्यानंतर दुसरं आहे रासायनिक विदारण, केमिकल वेदरिंग. त्याच्यानंतर कायिक विदारण म्हणजे फिजिकल वेदरिंग. त्याच्यानंतर केमिकल वेदरिंग म्हणजे रासायनिक विदारण. आणि त्याच्यानंतर जैविक विदारण. ठीक आहे, जैविक बायोटिक वेदरिंग. हे 3 प्रकार आहेत ते विदारणाचे, एक कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण. ओके, त्याच्यानंतर कायिक विदारणामध्ये अपपर्णन, त्याच्यानंतर कणात्मक विदारण, खंड विखंडन आणि छिन्न भिन्न विदारण. हे तुम्हाला एमपीएससीने राज्यसेवेला विचारलेले प्रश्न आहेत. आता रासायनिक विदारणाचे किती प्रकार आहेत? रासायनिक विदारण कशामुळे होते? कार्बनन. ओके, कार्बननमुळे होते, त्याच्यानंतर द्रवीकरणमुळे होते आणि त्याच्यानंतर भस्मीकरणमुळे होते. मग आता 3 विधान बघा इथं, द्रवीकरण, कार्बनन आणि त्याच्यानंतर भस्मीकरण, म्हणजे हे तुम्हाला रासायनिक विदारणाचा प्रकार नाहीये. स्फटिकीकरण जे आहे हे तुम्हाला फिजिकल वेदरिंग आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर कटलं. खडकाचे रासायनिक विदारण हे तुम्हाला अ, ब आणि क मुळे होते. अ ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर तुम्हाला असायला पाहिजे. आणि असं रासायनिक विदारण जे आहे, आता द्रवीकरण जर भाग बघितला आपण, द्रवीकरण ज्या पद्धतीने विदारण झालंय हे आपल्या महाराष्ट्रात द्रवीकरण विदारणाचं उत्तम उदाहरण तुम्हाला वडगाव दर्या हे अहमदनगर मधलं हे द्रवीकरण झालेलं. द्रवीकरण म्हणजे काय? मूळ खडकातील काही खनिजाचे, मूळ जो खडक आहे त्यातील काही खनिजांचे पाण्यात विरघळून खूप वर्षापासून त्याच्यावर पाणी, ऊन, वारा, पाऊस पडून त्याचं झीज झाली आणि त्याच्यातलं ते जे काही खनिज आहेत ते पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात आणि वाहून गेल्यामुळे त्यातील क्षारापासून रासायनिक अपक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. मग ही अशा टुफा प्रकारचा जो चुनखडक आहे, टुफा प्रकारचा चुनखडक हा महाराष्ट्रात एकमेव जिल्हा जो आहे ते म्हणजे अहमदनगर. कॅल्शियम कार्बोनेट 75%, 75% कॅल्शियम कार्बोनेट असणारा टुफा प्रकारचा चुनखडक, ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त आहे अशा खडकाला आपण म्हणतो टुफा प्रकारचा चुनखडक. आणि टुफा प्रकारचा चुनखडक महाराष्ट्रात फक्त आणि फक्त एकाच जिल्ह्यामध्ये आढळतो, तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि म्हणजे तुम्हाला हे वडगाव दर्या इथं आढळते. चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवशेषण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतो आणि अशा टुफा प्रकारचा चुनखडक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये द्रवीकरण भूमिकामुळे अहमदनगरमध्ये जिल्ह्याला आहे, तयार होतोय. ठीक आहे. जैविक विदारणाचे जर प्रकार बघितले, जैविक विदारणामध्ये तुम्हाला खनक म्हणजे प्राण्यांनी बिळ वगैरे करणं, त्याला भुसभुशीत करणे, खनक प्राणी जे आहेत, उंदीर, घुशी आहेत, ओके, सस्य आहेत, हे काय करतात ते जमिनीला असे बोगदे करतात किंवा बिळ करतात, त्यात जाऊन बसतात. हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे? विदारण प्रक्रिया आहे. दुसरं आहे वनस्पती. जर बघितलं आपण, वनस्पतीचं झाड जर लावलं, एखाद्या डोंगरा भागामध्ये बघितलं किंवा कुठं बी झाडं बघा, तर झाडांच्या मुल्या पाण्याच्या शोधासाठी खूप जमिनीवर खोल जातात, त्याच्यामुळे ते जमिनीला काय करतात? भिळा पाडतात. झाडांची मुळे खडकातील त्याच्यामुळे तड्या जातात खडकांना. तर हे एक प्रकारचं काय आहे? मुळे खडक फुटणे, शेवाळणे, हरित दगड फूल, हे सगळे तुम्हाला खडकाचंच विदरण आहे आणि ते कसल्या प्रकारचं? जैविक विदरण आहे. ठीक आहे. खडकावर एखादी वनस्पती आली, दगड फूल वगैरे तशा टाईपचं. ठीक आहे. तर रासायनिक विदरण, कार्बन, द्रवीकरण, भस्मीकरण. इतर जर बघितले, हे अपक्षरण तुम्हाला दिलेलं आहे. भस्मीकरण जे आहे, जेव्हा लोह खनिज ऑक्सिडीकरण रासायनिक प्रक्रिया होतात तेव्हा तुम्हाला ह्या अशा पद्धतीने होत असतं. ओके. रासायनिक विदारण म्हणजे काय असतं? तर रासायनिक क्रियाद्वारे होणारे विदारण
हे विशेषतः दमट हवामान प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त होत असतं आणि दमट हवामान प्रदेश सगळ्यात जास्त कुठं आहे तर विषुववृत्तीय प्रदेश आहे, ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण सर्वात जास्त होत असतं. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सर्वात जास्त पाऊस होतोय आणि विषुववृत्तीय प्रदेशात रासायनिक विदारण जे आहे ते खूप जास्त आणि खोलवर तुम्हाला होताना दिसते. रासायनिक विदारणामुळे प्रामुख्याने कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण होतं. कार्बनन म्हणजे काय, म्हणजे पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर जे पडतं त्यात तुम्हाला हवेतील कार्बन डायऑक्साईड मिसळत असतो CO2 आणि हा वायू मिसळून सौम्य कार्बन तयार होतं. म्हणजे हा H2 बरोबर, H2 म्हणजे पाणी आहे, बाष्प वरून ढगातून खाली पडलेलं पाणी प्लस त्याची कार्बन डायऑक्साईड म्हणजे हवेतल्या CO2 सोबत काय होतं मिक्स होतं आणि H2 + CO2 = H2CO3 तयार होते, म्हणजे कार्बोनिक आम्ल तयार होते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला अशा खडकाची झीज होते. हे द्रवीकरण आपण बघितलं. खतरनाक नोट्स आहे बे, खतरनाक नोट्स. हा तुम्हाला लय भारी नोट्स आपल्याला पाहायला भेटतील. राज्यसेवेची तयारी करा, कंबाईनची करा, सरळ सेवेची, कोणाची करा, नोट्सच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन बऱ्यापैकी जात नाही. 80 ते तुम्हाला 90% क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळं व्यवस्थित जे आहे अभ्यास व्यवस्थित करा. ठीक आहे, आणि नोट्स आपल्याला फॉलो करा. यूट्यूबवर करा फॉलो, टेलिग्रामवरती फॉलो करा. तर खडकांचं विदारण याचं उत्तर आहे द्रवीकरण, भस्मीकरण, कार्बनन आणि हे स्फटिकीकरण जे आहे ते एखाद्या दगडाचं झीज होणे, स्फटिक बारीक बारीक खडकामध्ये रूपांतर होणे हे भौतिक विदारण आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला कायिक विदारण म्हणतात. त्यामुळे हे उत्तर नाहीये. याचं उत्तर काय आहे 9चं तुम्हाला 2. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य जोड्या जुळवा. परत एकदा आता जलविद्युत केंद्राच्या जोड्या जुळवायच्या. जलविद्युत केंद्र आणि राज्य तुम्हाला माहिती आहे का 2021 मध्ये आणि 22 मध्ये जेवढ्या परीक्षा झाल्या त्याच्यावर जलविद्युत केंद्र तुम्हाला भारतातले विचारायला लागले. तर म्हणून भारतातले जलविद्युत केंद्र एकदा व्यवस्थित वाचून घ्या. जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातले पण वाचा, पण त्यासोबत भारतातले पण वाचा. तुम्हाला MPSC त्याच्यावर प्रश्न विचारते. प्रताप सागर तुम्हाला जोड्या लावायच्या. आता हे प्रताप सागर सगळ्याला माहिती आहे, हे चंबळ नदीवर आहे बरं का, चंबळ नदीवरती. ओके, चंबळ नदीवरती आहे, पण ते राज्य जर विचारलं तर ते काय आहे राजस्थानमध्ये आहे तुम्हाला हे. ओके, त्याच्यानंतर हातमटी जे आहे हे हातमटी नदीवरच आहे. नदीचं नावच आहे, लोकल तिधारची नदी आहे हातमटी नदी. शिवसमुद्रम तुम्हाला याच्यातलं कोणतं माहिती आहे सारखं, कारण याच्यावरती 2 वेळेस प्रश्न आयोगाने विचारला आहे. शिवसमुद्रम कर्नाटक राज्यामध्ये. कच 3 किती जागेवर आहे, कच 3 इथं आणि इथं, म्हणजे हा पण कटलं आणि हा पण कटलं. दुसरा आणि पहिला विधान जर कटलं. आता त्याच्यामध्ये बघा आता प्रताप सागर राजस्थानमध्ये अच 1 किती जागेवर, पर्याय क्रमांक 3 उत्तर मिळून गेलं तुमचं. ठीक आहे, कारण का कोशी सगळ्याला माहिती आहे ना, कोशी बिहारची दुःखद अश्रू आहे. कोशी नदीवरती कोशी तुम्हाला जलविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या नदीवर आहे, कोशी नदीवरती. मग कोशी नदी सगळ्याला माहिती आहे बिहारमध्ये, बिहारचं दुःखद अश्रू आहे. कोशी जे आहे 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 प्रवाह तयार होतात, एकत्रित येतात आणि तिथून पुढं नदी तयार होते. आणि भारतामध्ये म्हणजे हिला भारताच्या बाहेर सप्तकोशी नावाने ओळखलं जातं. भारताच्या बाहेर तिला सप्तकोशी नावाने ओळखलं जातं, कारण 7 प्रवाह एकत्रित येऊन सप्तकोशी तयार होते. आणि जेव्हा ती भारतामध्ये प्रवेश करते, भारतामध्ये कुठं प्रवेश करते, बिहार राज्यामध्ये. बिहार राज्यामध्ये आल्याच्या नंतर तिला कोशी म्हणतात. आणि या नदीला सतत आपलं पात्र बदलणाऱ्या नदीपैकी हिचा प्रवास होतो. म्हणजे हिमालयातलं उन्हाळ्यात बर्फ वितळून हिच्या पात्राला पूर येतो आणि कधी पावसाळ्यात पण या नदीच्या पात्राला पूर येतो. सतत पात्र बदलणारी नदी आहे, म्हणून हिला बिहारचे दुःखद अश्रू म्हणतात. कुणाला, कोशीला. आणि मग ही जोडी लावायची. डचं 4 किती जागेवर आहे, डचं 4 बघा, डचं 4ला जोडी लावूच नका, कारण का सगळीकडे डचं 4 आहे. पण इथं तुम्हाला हे 2 विधान ऑलरेडी कटलेले होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. कोशी हे जलविद्युत केंद्र कोशी नदीवर आहे बिहारमध्ये. शिवसमुद्रम धबधबा कशावर आहे, कावेरी नदीवर. आणि शिवसमुद्रम जलविद्युत केंद्र जे आहे ते तुम्हाला कावेरी नदीवर आहे, कावेरी. ओके, कावेरी नदी. आणि कावेरी नदी आणि समुद्रम कुठे, कर्नाटक. पहिला जलविद्युत प्रकल्प भारतामधला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हातमटी नदी आहे तुम्हाला गुजरात मधलीच, आणि तिच्यावरती तुम्हाला गुजरात मधला हा प्रकल्प आहे जलविद्युत प्रकल्प. प्रताप सागर हा चंबळ नदीवर आहे राजस्थानमध्ये. म्हणजे तुम्हाला 10चं उत्तर काय मिळाले. इतर जलविद्युत प्रकल्प जे आहेत ते पण भारतातले नीट व्यवस्थित वाचून जा. मोठा कोणता छोटा कोणता MPSC विचारू शकतो त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबरचा. तापी खोऱ्यात
तापी नदीवरती प्रश्न आहे. तापी खोऱ्यात नद्यांच्या प्रामुख्याने नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने डाय दिशेने वाहतात. आता सपोज ही तापी नदी आहे, ही तापी नदी अशी इथं मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात उगम पावली तापी नदी. ठीक आहे, मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात उगम पावली आणि तापी नदी अशी महाराष्ट्रामध्ये इथं समज कुठे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तिने काय केला, अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश केला, परत ती मध्य प्रदेशमध्ये गेली, परत ती महाराष्ट्रामध्ये आली. बरं, हिच्या उपनद्या बघा, मुख्य तिची उपनदी कोणती आहे, मुख्य तिची आहे ही पूर्णा नदी. आणि पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत ना, आता ही पेंढी आली, ठीक आहे, अशा तिच्या मोरणा बिरणा अशा तिच्या उपनद्या आहेत. आणि ही जी आहे तापी नदीला सुद्धा इकडनं वारणा बिरणा गिरणा अशा येऊन नद्या मिळतात आणि इथलच्या पण काही तिच्या उपनद्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या आता, तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने डाय दिशेने वाहतात, पूर्व पश्चिम. तापी नदीच्या उपनद्या पूर्व पश्चिम वाहतील का, पूर्वेकडून पश्चिमेकडे? नाही, तापी नदीच पश्चिमेकडे वाहते, म्हणून हे तर विधान कटलं. पश्चिम पूर्व, तापी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते का? नाही, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, म्हणून हे विधान तुम्हाला कटलंय, कारण ती स्वतः पश्चिमेकडे वाहते. ओके, त्याच्यानंतर उत्तर दक्षिण. आता बघा, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडे बघा, ही वाघूर नदी, एकच उदाहरण घ्या, वाघूर नदी सातमाळा अजिंठा डोंगरात दौलताबादच्या किल्ल्याजवळ चौकेच्या डोंगरात तिकडं औरंगाबादमध्ये उगम पावली आणि ही दक्षिणेकडून ती उत्तरेकडे गेली, दक्षिणेकडून उत्तरेकडे. ठीक आहे, आणि ह्या नद्या बघा इकडं उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यात, उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर, म्हणजे पर्याय उत्तर जे आहे त्या काय आहे तर तुम्हाला 2 आहे. कोणत्या नदीच्या उपनद्या ह्या तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहतात, तर ते तुम्हाला तापी नदी द्यायची आहे. ठीक आहे, आणि तसंच उत्तर तापी नदी जर ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्हाला पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत बघा, ह्या पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत या सुद्धा उत्तर दक्षिणच आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे 2. यापैकी नाही, या कोणतंही नाही, तसलं उत्तर नाही, या 11चं उत्तर 2 आहे. ठीक आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकही राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय उद्यान नाही, नॅशनल पार्क, असं कोणतं राज्य आहे बाबा ज्या राज्यामध्ये भारतातल्या एकही राष्ट्रीय उद्यान नाही, नॅशनल पार्क नाहीये? तर बघा आता याच्यामध्ये गोव्यामध्ये तर आहे, सिक्कीममध्ये पण आहे, हरियाणामध्ये पण आहे. पंजाब एकमेव राज्य आहे भारतातलं ज्याच्यामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये, म्हणून 12चं उत्तर 1 तुम्हाला द्यायचं आहे. आता सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने जर बघितले तर सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये 11 जवळजवळ 11 राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क मध्य प्रदेश. आणि अंदमान निकोबार बेटामध्ये तुम्हाला 9 नॅशनल पार्क आहेत. आणि एकही राष्ट्रीय उद्यान नसणारे राज्य जर बघितलं भारतामध्ये एकही, ते म्हणजे कोणतं आहे? पंजाब. ओके, पंजाब राज्यामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क नाहीये. आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये, जसं की तुम्हाला दादर नगर हवेली आहे, दीव दमण आहे. आता ते मिळून एकच झालं थोडक्यात, मग 3च पकडायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पदुचेरी. ओके, पदुचेरीमध्ये सुद्धा तुम्हाला एकही नाहीये. बघा, पदुचेरी 1 झालं, त्याच्यानंतर दिल्ली 2 झालं, दिल्लीमध्ये पण राष्ट्रीय म्हणजे उद्यान नाहीये. त्याच्यानंतर लक्षद्वीप मध्ये सुद्धा राष्ट्रीय उद्यान नाहीये. आणि त्याच्यानंतर दादर नगर हवेली आणि दीव दमण, हे 4 असे पदुचेरी, बरोबर. तर हे 4 राष्ट्रीय उद्याने ह्या 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये एकही तुम्हाला राष्ट्रीय उद्याने पाहायला भेटणार नाहीत. कोणतं सांगितलं? पदुचेरी, दिल्ली, दादर व नगर हवेली, दीव दमण आणि त्याच्यानंतर लक्षद्वीप, या 4ही केंद्रशासित प्रदेशामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये. आणि पंजाब एक राज्य ज्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाहीये. केंद्रशासित प्रदेश राज्य विचारलं इथं तर पंजाबमध्ये एकही नाही. सगळ्यात जास्त कुठे? मध्य प्रदेशमध्ये आणि अंदमान निकोबार बेटावरती. योग्य जोड्या जुळवा. नदी आणि उपनदी तुम्हाला दिलेली आहे बघा, 13 नंबरचा प्रश्न. सगळ्यात तुम्हाला महत्वाचं म्हणजे इथं 100% कोणती माहिती तुम्हाला याच्यातली? गोदावरी, आसना, बरोबर ना. गोदावरी नदीला आसना, सीता आणि सरस्वती या तिन्ही नद्या ज्या आहेत या नांदेड जिल्ह्यामधून वाहत होत्या. पहिली कोणती आहे? आसना. त्याच्यानंतर कोणती आहे? सीता. आणि त्याच्यानंतर कोणती आहे? सरस्वती. या तिन्ही नद्या नांदेड मधल्या ह्या गोदावरीला तुम्हाला कोणत्या तीरावरून? डाव्या तीरावरून मिळणाऱ्या आहेत, म्हणजे उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या होत्या, म्हणून गोदावरीचं 4.
अचं 4 किती जागेवर आहे? अचं 4 2 जागेवर आहे, शुअर माहिती आहे, म्हणून दुसरा पर्याय काढला, तिसरा पर्याय काढला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवारा नदी बघा, दारणा बघा आणि वर्धा नदी बघा. ठीक आहे. तर याचे उत्तर बघून घ्या. चला, जर तुम्हाला या आता बघा नद्याचं खोरं तुम्हाला थोडक्यात दाखवतो. ही दारणा नदी, दारणा नदी जी आहे तुम्हाला सह्याद्री पर्वत इगतपुरी जवळ कुलुंगिरी डोंगर रांगात उगम पावले. आता ह्या दारणा नदीच्या उपनद्या बघा डाव्या तीरावरच्या, वालदेवी, त्याच्यानंतर बाकी आणि त्याच्यानंतर इंदुहोल. ओके. आणि त्याच्यानंतर इकडं काढवा. आता बघा ह्या नद्याच्या उपनद्या आहेत. आता कोणी दारणाची इंदुहोल ऑप्शन मध्ये आहे का? इंदुहोल आहे, मग तिची दारणाची जोडी लावायची, बच 2. ओके. त्याच्यानंतर प्रवारा नदी तुम्हाला हरिश्चंद्र डोंगरात उगम पावली. प्रवारा नदीला हिला, त्याच्यानंतर महाळुगी, त्याच्यानंतर मुळा, त्याच्यानंतर इथं आडळा, ह्या तिच्या उपनद्या आहेत. ओके. प्रवारा नदी नेवासे शहर नदी काठावरती, महाळुगी इथं ऑप्शन मध्ये, मग इथं तुम्हाला महाळुगी, प्रवाराचं महाळुगी ऑप्शन लावायचे. कच 3 किती जागेवर आहे? इथे कच 3, म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक याचं 3 उत्तर मिळालेलं आहे. आणि वर्धा नदीची यशोदा उपनदी आहे वर्धा नदी. हे बघा, वर्धा नदीला बोर, यशोदा, वेण्णा, नंदा, इरई, निरगुडा, रामगंगा, बेंबळा, विदर्भा, इथं यशोदा आहे. तर यशोदा ही नदी कोणाची? वर्धा नदीची उपनदी, म्हणून पर्याय क्रमांक 3. नदी आणि त्यांच्या उपनद्या. महाराष्ट्रातल्या उपनद्यावर प्रश्न विचारतील, भारतातल्या मुख्य नद्यावरती प्रश्न विचारतील. चलो, नंबर 14. महाराष्ट्र राज्यातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र. तुम्हाला याच्या अगोदर ही क्वेश्चन विचारलेला होता, मुद्दाम मी टाकला होता, पण महाराष्ट्रातलं जलविद्युत केंद्र कोणतं असा परीक्षेला प्रश्न विचारला होता. त्यावेळेस तुम्हाला आयोगाने काय दिलेलं आहे? खोपोली हे उत्तर दिलेलं आहे, रायगड जिल्ह्यामधलं. त्याच्यामुळे याचं उत्तर खोपोली आहे. पण आता जर तुम्हाला जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे, तर महाराष्ट्र राज्यातील पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र डॅडॅश येथे आहे. येथे आहे म्हणजे साताऱ्यामध्ये का रायगडमध्ये, सोलापूरमध्ये का पुण्यामध्ये? तर ते तुम्हाला आहे रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघा खोपोली, भिवपुरी आणि भीरा. तर हे महाराष्ट्र सरकारचे नाही आहेत, हे तुम्हाला टाटा विद्युत मंडळाचे आहेत, प्रायव्हेट आहेत. त्याच्यामुळं खोपोली जे आहे 72 मेगावॅट जलविद्युत केंद्र तिथं तयार होतीये, भिवपुरीवरती 72 मेगावॅट तयार होतीये. आणि भीरा जे आहे, तर भीरामध्ये तुम्हाला 80 मेगावॅटने क्षमता वाढवलेली आहे, 150 मेगावॅट. पण आता नव्याने जर तुम्हाला याची विद्युत क्षमता जर विचारली, तर ती नव्याने यांची क्षमता जी आहे तिघांची 374 मेगावॅट केलेली आहे. ठीक आहे. खोपोली 1, 2 अशा याच्या 2-3 भागामध्ये अजून तयार करण्यात आलेली आहे. मुळा आणि कुंडलिका नदी, काही ठिकाणी तुम्हाला कुंडलिका नदीवरती सुद्धा एक प्रकल्प दिलेला आहे याच्यातला, पण नीट लक्षात राहू द्या, मुळा नदीवरती हे प्रकल्प आहे. 3 ठिकाणी तुम्हाला विद्युत तयार केली जाते, खोपोलीवर 72, भिवपुरीवर 72 आणि भीरावरती 150. पण नव्याने जर तुम्हाला इथलची जर विचारली, तिन्हीची 374 मेगावॅट आहे आणि तिन्ही प्रकल्प रायगड मधले आहेत. ठीक आहे. तर हा जो प्रकल्प आहे रायगड मधला आहे. महाराष्ट्रातलं तुम्हाला 1915 मध्ये, जर हे कधी याची स्थापना जर विचारली, तर ती आहे 1915 मध्ये हे स्थापन झालेलं आहे खोपोलीतलं महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 15वा प्रश्न. डिमोस हा सूर्यमालेतील सर्वात लहान उपग्रह आहे. ओके. डिमोस. आणि गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. तर गॅनिमीड जो आहे तो तुम्हाला कुणाचा आहे आणि डिमोस कुणाचा आहे? ठीक आहे. तर हे बघा, डिमोस हा सूर्यमालेतील सर्वात लहान उपग्रह आहे, तर हे विधान तर बरोबर आहे. आणि गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे, तर हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर तुम्हाला याचं उत्तर 1 येईल. पण याच्या संदर्भात थोडंसं इकडे आपण जाऊया, थोडंसं सूर्यमालेमध्ये. आपली सूर्यमाला जे आहे, आंतरग्रह आणि बाह्यग्रह याच्याबद्दल डिटेल्स जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती तुम्ही जा. बेसिक फाउंडेशन बॅच असेल, संयुक्त गट ब, संयुक्त गट क बॅच, तर संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, याच्यामध्ये पण तुम्हाला 66 व्हिडिओवाली जर बॅच पकडली, तर याच्यामध्ये सूर्यमाला हा टॉपिक इथं मी कव्हर करून दिलेला आहे. मंगळ ग्रह जर बघितला, मंगळ ग्रहाचा जर तुम्हाला उपग्रह जर विचारले, मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत. तर याच्यामध्ये एक आहे फोबोस, ओके, किंवा त्याला फॉब म्हटलं जातं, आणि दुसरा आहे डिमोस किंवा त्याला डायमो म्हटलं जातं. आणि त्याच्यातलाच हा डिमोस जो आहे तो मंगळ ग्रहाचा उपग्रह आहे आणि तो सूर्यमालेतील सर्वात लहान उपग्रह तुम्हाला सांगायचा आहे. त्याच्यामुळे याची डिटेल्स माहिती जर विचारली तर आपलं टेलिग्राम
किंवा आपल्या नोट्समध्ये पण आहे, टेलिग्रामवर नोट्स टाकलेली आहे सूर्यमाला, आणि आपल्या लेक्चर जे आहेत ऑनलाईन त्याच्यामध्ये तर डिटेल्स दिलेला आहे, तुम्हाला सगळी माहिती शिकवलेली आहे. परिवलन कालावधी याची 24 तास 37 मिनिट 32 सेकंद आहे मंगळची, मार्चची, आणि परिभ्रमण कालावधी 687 आहे. तर फोबोस आणि डिमोस बद्दल विचारलं होतं. डिमोस कोणाचा उपग्रह? मंगळचा, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह, नीट लक्षात राहू द्या. आणि गुरुग्रह आहे 77 करोड 83 लाख किलोमीटर आहे आपल्या पृथ्वीपासून, सूर्यापासून अंतर. सर्वात मोठा उपग्रह जे आहे याला तुम्हाला उपग्रह किती येतं? 79 आहेत. पहिले सोडून द्या, लॉकडाऊनच्या नंतर तुम्हाला नवीन 20 उपग्रहाचा शोध लागलेला होता, त्याच्यामुळे तुम्हाला आता उपग्रहांची संख्या वाढली आहे. तर गुरुला 79 उपग्रह आहेत, आणि त्याच्यातला मध्ये तुम्हाला बघा उपग्रहापैकी गॅनिमिडा एक उपग्रह आहे, गॅनिमिडा, किंवा त्याला गॅनिमॉड असं म्हटलं जातं. आणि हा गॅनिमॉड आहे सूर्यमालेतील सुद्धा हा कसला आहे? सर्वात मोठा उपग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह म्हणतोय मी, उपग्रह, हा नीट लक्षात. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे हा, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे हे फिरताना दिसते. ठीक आहे, तर दोन्ही पण विधानं जे आहेत ते तुम्हाला बरोबर विधानं दिलेले आहेत, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर. ठीक आहे, चला, तर अशा पद्धतीने आपले 15 पैकी 15 प्रश्न झालेले आहेत. नीट लक्षात राहू द्या. ऑनलाईन जे म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करून विचारला जाऊ शकताय. ठीक आहे, याच्या संदर्भात. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, वाटलंच तर तुम्हाला कमेंट काय वाटलंय ते कमेंट पण करू शकता. ठीक आहे, चला, आणि लवकरात लवकर मित्रांनाही सांगा, आणि तुम्ही पण लवकरात लवकर आपल्या ऑनलाईन बॅच जॉईन करायचे असेल तर जॉईन करा, नसेल तर आपल्या नोट्स आणि आपल्या या यूट्यूबवरची सिरीज याच्यामधूनही तुम्हाला भरपूर मार्क पडतील. 12 ते 13च्या मार्काच्या खाली येणार नाहीये. ठीक आहे, फक्त अभ्यास व्यवस्थित करा आणि आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला, तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, टेक केअर, आणि भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. पुढचं जे आहे 5वं सिरीज असणार आहे, आपण आज 6 घेतलेली आहे. ठीक आहे, चला, थँक्यू, धन्यवाद.